अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे. बघा, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि हा संपूर्ण श्रावण महिनाभर आपण भगवान शंकरांसाठी जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करत असतो. मग त्यामध्ये सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण. आता बघा, एरवीच आपण जर विचार केल्यानंतर आपल्याकडनं हे पारायण घडत नाही, पण श्रावण महिना म्हटलं की आपण आवर्जून या ग्रंथाचं पारायण करावं, कारण की या ग्रंथाची जी काही फलश्रुती आहे ती अत्यंत मोठी आहे आणि या ग्रंथाचा जो कोणी पारायण करतो त्याच्या आयुष्यातली सगळी संकट दूर होतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं आणि त्याच्या कुटुंबाचं ऐहिक आणि परलौकिक कल्याण होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या ग्रंथाचं पारायण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर एरवी विचार केला तर आपल्याकडनं होत नाही, पण श्रावण महिना म्हटलं की आवर्जून आपण हे पारायण करण्याचा प्रयत्न करावा, कारण की श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपल्याकडनं हे पारायण घडतं आणि नक्कीच भगवान शंकरांचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो. आता भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत, ते साम सदाशिव आहेत. ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात. अगदी त्यांच्या भक्तांनी त्यांना लोटाभर जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा त्या भक्तांच्या ते पाठीशी राहतात, त्याच्यावर प्रसन्न राहत असतात आणि त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात. मग त्यामध्ये जर आपण त्यांच्या काही प्रभावी सेवा केल्या अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, तर नक्कीच आपल्या आयुष्यातली दुःख संकट दूर करत असतात आणि त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो. अर्थातच काय की आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आणि आपलं कल्याण होत असतं. म्हणूनच आपल्याला या ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे. आता बघा, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही कधी सुरू करू शकता. या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही या ग्रंथाचं पारायण कधीही सुरू करू शकता. असं अजिबात नाही की या वारीस तुम्हाला सुरू करायचं आहे किंवा त्या वारीस सुरू करायचं आहे. तुम्ही कुठल्याही दिवसापासून हे पारायण सुरू करू शकता. आता हे पारायण तुम्ही 1 दिवसासाठी, 3 दिवसासाठी, 7 दिवसासाठी किंवा 15 दिवसासाठी सुद्धा करू शकता. कसं तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं या ग्रंथामध्ये 15 अध्याय. तसं पाहिलं तर तुम्ही 15वा अध्याय वाचन केला तरी चालतो किंवा नाही वाचलं तरी पण चालतो, पण आपल्याला जे 14 अध्याय आहेत, 1 ते 14 अध्याय ते आपल्याला वाचन करायचेच असतात. मग आता बघा, तुम्ही रोज जर 2-2 अध्याय वाचले तर अर्थात तुमचं 7 दिवसामध्ये हे पारायण पूर्ण होतं. जर तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल, तुम्हाला रोज 5-5 अध्याय वाचावे लागणार आहेत, जेणेकरून तुमचं 3 दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचन होतो आणि तुमचं एक पारायण पूर्ण होतं. जर तुम्हाला एका दिवसाचं हे पारायण करायचं असेल तर अर्थातच तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचायचा असतो, म्हणजे 1 ते 14 अध्याय संपूर्ण. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की या ग्रंथामध्ये जे काही अध्याय आहेत ना, ते खूप मोठे मोठे आहेत. म्हणून जर आपण विचार केला तर 1 दिवसासाठी मी हे पारायण करणार आहे, तर बघा, आपल्याला संपूर्ण दिवस बसावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही त्याची कन्नाच करू शकत नाही, तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे या ग्रंथाचं पारायण एका दिवसामध्ये करायला. म्हणून लक्षात घ्या की 1 दिवसासाठी न करता तुम्ही 7 दिवसांचं किंवा 3 दिवसांचं किंवा नित्यसेवेप्रमाणे तुम्ही जर रोज 1-1 अध्याय या ग्रंथाचा वाचला तर अर्थात तुमचे 14 दिवसामध्ये 14 अध्याय संपूर्ण वाचून होतात आणि तुमचं एक पारायण पूर्ण होतं. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता बघा, पारायण करताना पूजा मांडणी करावी का, तर बघा, ते तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा तुम्ही फक्त देवघरासमोर बसून जरी तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. आता जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर कशी पूजा मांडणी करावी, तर तुमच्याकडे त्यासाठी शिवपिंड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्यात प्रथम एक चौरंग किंवा पाट मांडून तुम्हाला त्यावर शुभ्र रंगाचं म्हणजे पांढऱ्या रंगाचं तुम्हाला वस्त्र अंथरायचं आहे. त्यावर तुम्ही ताम्हणामध्ये शिवपिंड तुम्ही ठेवू शकता. जी तुमच्याकडे शिवपिंड असेल ती तुम्हाला ठेवायची आहे. शिवपिंड तुम्हाला सगळ्यात प्रथम अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करावा, अगदी रुद्राभिषेक वगैरे नाही, तुम्ही साधा अभिषेक करू शकता. अभिषेक करता तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जप करा. पानाने अभिषेक करा. दिवा तिथे प्रज्वलित करू शकता, धूपदीप ओवाळू शकता, भगवान शंकराची तुम्ही आरती करू शकता. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. जी काही तुमची इच्छा आहे तुम्हाला भगवान शंकरांना सांगून तुम्हाला म्हणायचं आहे की मी हे पारायण 7 दिवसांसाठी किंवा 1 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी मी करत आहे. माझ्याकडनं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर अशा पण तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे. बघा, पूजा मांडणी करायचीच का, बघा ते तुमच्या इच्छेनुसार आहे. पूजा मांडणी करावीच लागते असं अजिबात नाही. तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा नाही केली तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही फक्त देवघरासमोर बसून या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. त्यासाठी मग तुम्हाला आधी काय करायचं आहे,
आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते, तुम्हाला गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, धूपदीप ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांना आणि तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची असते. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये शिवपिंड तुमच्याकडे असेल तर शिवपिंड तुम्हाला अभिषेक करायचा आहे. किमान 108 वेळेस जप करून तुम्ही अभिषेक करा आणि त्यानंतर शिवपिंड पुन्हा देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प सोडला की तुम्हाला ग्रंथाचं पारण करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. ग्रंथाचं पारण करताना आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, तुम्ही रोज नित्यसेवेसारखं तुम्ही जर रोज एक अध्याय या ग्रंथाचं पठण केला तरी सुद्धा चालणार आहे. कारण की एक अध्याय पठण करायला आपल्याला पाऊण ते 1 तास लागतो. यामध्ये मोठे मोठे अध्याय आहेत, त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला हे पारण किती दिवसांसाठी करायचं आहे. जर आता बघा तुम्ही संकल्प करून हे पारण करणार असाल तर तुम्हाला काही नियम आहे. आता नियम कोणते आहेत ते ऐकून घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं असतं. दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर वेळ आली म्हणजे बाहेर जेवण करण्याची तुम्हाला तर तुम्ही शाकाहारी हॉटेलमध्ये खर्चाने तुम्ही जेवण करू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. हे 3 नियम पाळून तुम्हाला गणपती पारण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही नाही हा नियम पाळता तरी सुद्धा चालणार आहे. पण जर पाळला तर अतिशय उत्तमच असणार आहे. तर बघा तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा करणार असाल, हे पारण तुम्ही करणार असाल तर तुम्हाला हे नियम पाळणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये या तुमचं एक पारण केलं तर अर्थात तुम्हाला कुठलाही नियम पाळण्याची गरज नाहीये. ब्रह्मचर्य वगैरे तुम्हाला पाळण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. बाकी याला कुठलाही नियम पाळण्याची तुम्हाला गरज नाहीये. आता बघा हे पारायण पूर्ण करून झाल्यानंतर आता तुमचं पारायण किती दिवसांचं असेल तेवढे दिवस तुमचे पूर्ण झाले म्हणजे 7 दिवसांनी तुम्ही पारायण करणार असाल मग तुम्हाला 2-2 अध्याय रोज वाचायचे आहेत, जेणेकरून तुमचं 7 दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो आणि तुमचं एक पारायण पूर्ण होतं. त्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं असतं. म्हणजे जेव्हा तुमचं हे एक पारायण पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं. आता उद्यापन कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला जवळपासच्या शिव मंदिरात जाऊन तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या जवळपास जिथे कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल ते तुम्हाला जायचं आहे. तिथे भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. अर्थातच तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अर्थात भगवान शंकराला तुम्ही भस्म अर्पण करा. तुम्हाला तिथे 11 बेलाची पाने व्हायची आहेत. बेलाची पाने सुद्धा अगदी व्यवस्थित बघून व्हा, म्हणजे पाने तुटलेली नको, चिरलेली नको, व्यवस्थित पाने बघून तुम्हाला ती व्हायची आहेत. प्रत्येक बेलाचं पान अर्पण करा. तुम्हाला भगवान शंकरांसाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर बघा तिथे तुम्हाला तांदूळ आणि इतर द्रव्य तुम्ही तिथे दान करू शकता, जसं की तांदूळ, मिठाई तुम्ही तिथे दान करू शकता. त्याचबरोबर बघा तुम्ही तिथल्या ब्राह्मणांना किंवा तिथे जे कुठले गुरुजी असतील त्यांना तुम्ही शुभ्र वस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्ही त्यांना दान करू शकता आणि 11 रुपये दक्षिणा तुम्हाला त्यांना दान करायची आहे. तर अशा पण तुम्हाला हे उद्यापन करायचं असतं. बघा उद्यापन हे आपल्या यथाशक्तीनुसार करायचं असतं. मग त्यामध्ये असं अजिबात नाही की हे सगळं केलंच पाहिजे. तुम्हाला जसं झेपत असेल, जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही उद्यापन करू शकता. त्यामध्ये मग तुम्हाला काही गोष्टी दान करणं शक्य नसेल, अजिबात शक्यच नसेल, तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालतील. फक्त आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जसं झेपत असेल तसं आपल्याला उद्यापन करायचं आहे. फक्त आपल्याकडनं सेवा अगदी मनापासून घडली पाहिजे. त्यामागे आपला श्रद्धाभाव जो आहे तो अत्यंत निर्मळ असायला हवा, आपलं मन शुद्ध असायला हवं, हे लक्षात घ्या. आणि बघा यावेळी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवून मिठाई प्रसाद म्हणून वाटू शकता. तर अशा पण तुम्हाला हे उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे. काही अवघड नाही. जर आपण नक्कीच हे पारण करायला सुरुवात केली तर नक्की आपल्याला याचा अनुभव येतो. आणि लक्षात घ्या की आपल्याकडनं नेहमी हे पारण घडत नाही. श्रावण या पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडनं भगवान शंकरासाठी उपासना घडतात आणि मग त्यामध्ये हे पारण नक्कीच आपल्याला करायचं असतं. तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची. तर झालेली सेवा मी स्वयंमाशाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.